आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, जय भीम सगळ्यांना। मी कैलास दाभाडे। आता ही घटना नेमकीच झालेली आहे आज परभणीमध्ये। वाडी दमईचे हे सिनियर सिटीजन काका आहेत, त्यांना जातीवादी गावातल्या जातीवादी लोकांकडून मारहाण झालेली आहे रस्त्याच्या कारणावरून। परभणी जिल्ह्यामध्ये दलित अत्याचारांची जणू काही मालिकाच चालू झाली आहे। दलित अत्याचार थांबायचं नाव घेत नाही। या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं सुद्धा या अशा घटनेमध्ये लक्ष नाही। पोलीस डिपार्टमेंटवर कोणताही वचक राहिलेला नाही। पोलीस डिपार्टमेंट अवैध धंद्याकडे लक्ष द्यायले, पण दलित अन्याय अत्याचार या गोष्टीकडे अजिबात पोलीस डिपार्टमेंटचं लक्ष राहिलेलं नाही। कालच आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकारचे परभणीला येऊन गेले गौर प्रकरणामध्ये। गौर प्रकरणात संतोष सावळे जो मयत ज्याचा खून झाला, निर्गुण खून झाला, त्यासाठी आठवले साहेबांना भेट दिली होती। पण मला हे म्हणायचं आहे की डिपार्टमेंट व्यवस्थित जर कारवाई करत असेल तर अशा घटनाला आळा बसू शकतो। स्थानिक पोलिसांची काहीच जरब नाही राहिली। मॅनेजमेंट कारभार झालेला आहे आणि सगळ्याला लक्ष द्यायला आहे। आता या प्रकरणामध्ये इतकी जबर मारहाण झालेली आहे, तुमच्या पक्षाची काय भूमिका? नाही, आम्ही जसं की संतोष सावळे या मयत खून झालेल्या संतोषला जसा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, तसं आम्ही जिल्ह्यात कुठेही अन्याय झाला तरी पण मी कैलास दाभाडे आणि माझा पक्ष आम्ही तर घटनास्थळी तुम्ही गेला होतात का? घटनास्थळी नाही, या गावाला समाज बांधवाला तुम्ही भेट दिलीत का? नाही, या गावाला आम्ही भेट दिली, पण मी स्वतः एकटा गेलो होतो। आता आम्ही सगळी टीम जाऊन भेट देणार आहेत। आम्ही सगळेच भेटणार। काय परिस्थिती गावातले लोक तुमच्याशी काय संपर्क साधला का? म्हणले बाबा आम्ही असं केलं नाही, आमच्यावर आरोप घेत असं काय म्हणले का? नाही, आरोपाचं काय ते आता यांना तर मारहाण झालेली ते सगळ्यांना दिसतच आहे। आरोपाचं काहीच नाही। आणि जे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आहेत त्यांनी जर का गुन्हा दाखल करून नाही घेतला तर आम्ही SP साहेब, गरज पडली तर IG साहेबापर्यंत सुद्धा मी जाणार आहे। या प्रकरणात कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुमची? माझी अशी मागणी आहे, या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि यांना जी मारहाण झालेली आहे, डोक्याला जबर मारहाण झालेली आहे, त्याच्यामुळे 307 सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे।